मी कंटकीचा मोठा भाऊ या नात्याने तुला सांगतो, जा बांध तो ताईत तिच्या गळ्यात. बघू कशी बांधून देत नाही ते. प्रसंगाचे गांभीर्य ओळखून कंटकीने सुद्धा हसून डोलकाठीला जवळ ओढले आणि म्हणाली, एवढ्यानेच रागवलंस काय रे वेड्या. डोलकाठी पुन्हा तिच्या जवळ आला. त्याने तिच्या कानात त्या चेटकीने दिलेला मंत्र 3 वेळा सांगितला. नंतर तो ताईत तिच्या गळ्यात बांधण्यासाठी त्याने तिचा पदर हळूच खाली सरकवला आणि तिला गळा वर करायला सांगितला आणि तो ताईत बांधू लागला. पण तो बांधत असताना त्याला तिच्या छाती आणि गळ्याच्या मधल्या भागात लाल रंगाने गोंदलेली काही अक्षरे दिसली. त्याने ती लगेच वाचली. मालती. मालती हे शब्द वाचताच डोलकाठीच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले. एखादा माणूस बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीवर यावा तशी त्याची अवस्था झाली. तो मालतीला प्रेमाने न्याहाळू लागला आणि मग हळव्या स्वरात त्याने कंटकीला विचारले, खरे सांग, मालती हेच तुझे खरे नाव आहे ना? तुझ्या आईची शपथ आहे तुला, मला खरे काय ते सांग. तू मालती आहेस ना? कुणी गोंदले हे नाव? आता डोलकाठीकडून कुठलीही हानी नाही हे माहीत असल्यामुळे मालतीने सांगितले की हे माझे टोपण नाव आहे आणि ते माझ्या लहानपणी माझ्या मोठ्या भावाने प्रेमाने लाल रंगात माझ्या अंगावर गोंदले होते. पण माझे खरे नाव कंटकीच आहे. यावर नाही, तू मालतीच आहेस. ती बघ त्या नावाभोवतालची वेलपत्ती, ती बघ ते नाव गोंता गोंता माझ्या हातून झालेल्या चुकीमुळे ल ला अधिक पडलेला काना. गदगदलेल्या स्वरात डोलकाठी मालतीला कपाळापासून पायापर्यंत न्याहाळत कंटकला म्हणाला, कंटक बाबू, तुम्ही कुणीही असा, पण ही तुमची मानलेली बहीण, माझी सख्खी बहीण मालती आहे. मला खरं काय ते सांगा, घाबरू नका, मी तुमचाच आहे. हे सगळे ऐकून खरे तर कंटकला धक्काच बसला होता. पण डोलकाठी जर खरेच मालतीचा भाऊ असेल तर आपल्याला त्याच्यापासून काही धोका नाही हे लक्षात येऊन कंटक म्हणाला, मी खरे काय ते सांगतो, पण मालतीच्या भावाच्या कपाळावर तो युद्धावर गेला असताना एक जखम झाली होती. त्याची खूण त्याच्या डोक्यावर आहे असे आम्हाला कळले होते. तशी एखादी खूण तुमच्या कपाळावर असेल तर? कंटकचे बोलणे पूर्ण होतय न होतय त्याआधीच डोलकाठीने त्याच्या कपाळावर पसरलेले केस मागे सारून त्याचे मस्तक कंटकच्या पुढे केले. त्याच्या कपाळावर असलेला एक मोठा व्रण बघून कंटकला डोलकाठी मालतीचा भाऊ असल्याची खून पटली आणि मग कंटकने त्याची आणि कंटकीची सगळी कहाणी जशी घडली तशी डोलकाठीला सांगितली. त्यांची खरी नावे किशन आणि मालती असून कसल्या संकटामुळे त्यांना ते बदलावे लागले, तसेच रफीउद्दीनने त्याच्या आईला आणि मालतीला कसे कसे फसवले, कशी त्यांची दिशाभूल केली, हे सगळे सांगितले. आज कित्येक वर्षानंतर भावाला बहीण आणि बहिणीला भाऊ भेटला होता. ते दोघेही एकमेकांच्या गळ्यात पडून रडू लागले. डोलकाठी तिला आईने मुलाला कुरवाळावे तसे कुरवाळू लागला. मालती म्हणाली, दादा तू भेटलास, आता फक्त एकच इच्छा आहे आणि ती म्हणजे आईची भेट. थोड्या वेळाने डोलकाठी किशनकडे जाऊन म्हणाला, किशन, तू माझ्या बहिणीला अनेक संकटातून वाचवले आहेस. तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तू माझी बहीण आज मला परत दिली आहेस आणि आता मी पण तुझी प्रेयसी मालती तुला परत देत आहे. हे ऐकून ते तिघेही मनमोकळेपणाने हसले. आता ठरलेल्या दिवशी जावऱ्यांनी मोठ्या थाटामाटात किशन, मालती आणि तिचा दादा म्हणजेच डोलकाठीला स्वदेशी जाण्यासाठी निरोप दिला. ते तिघे काळा समुद्र पार करण्यासाठी जेव्हा त्या तारवात बसले तेव्हा समुद्राच्या भूताला जुरुविनला खुश करण्यासाठी त्या जावऱ्यांनी त्यांना येत होती नव्हती तेवढी चेटके केली आणि मग 2-3 डुंगी घेऊन त्यातले काही पटाईत नाविक त्या तिघांच्या तारवाला तटालगतच्या खाड्या खाड्यातल्या आडवळणातून इंग्रजांचे ठराविक ठिकाणचे पहारे चुकवत काळ्या पाण्याच्या भर समुद्रापर्यंत पोहोचवून आले. काळ्या पाण्याच्या त्या भयान समुद्रात फक्त वाऱ्यावर सोडलेले ते लहानसे तारूही वारा अनुकूल असल्याने बेछूट चालले होते. रात्रीच्या काळोखात चारी दिशांना प्रत्यक्ष काळ उभा आहे असे भासावे आणि तरी सुद्धा आपण त्याला सामोरे जावे एवढे भयानक धाडस त्या काळ्या पाण्यात ते लहानसे तारू सोडून त्या तिघांनी केले होते. जन्मठेपेच्या बंदीगृहात आयुष्यभर पिचत पडण्यापेक्षा
हे धाडस करणे त्यांना सोपे वाटले. आळीपाळीने ते तिघेही वल्ली मारत होते. आकाशात मधूनच येणारे वादळ, मध्येच दाटून येणारा काळा कुट्ट अंधार, मध्येच पडणारे ऊन, मध्येच खवळणारा समुद्र, या सगळ्याला तोंड देत देत ते तिघे चालले होते. कधी कधी तर परिस्थिती इतकी बिकट होत होती की आता आपले काही खरे नाही असे वाटून त्या तिघांच्याही पोटात गोळा यायचा. प्रत्येक क्षणाला त्या लहानशा तारवातून प्रवास करणाऱ्या त्या तिघांनाही आता आपण मृत्यूच्या खडकावर आपटतोय की काय अशी त्यांच्या मनात कुठेतरी असलेल्या भीतीची काळछाया सगळीकडे पसरायची. पण मग स्वतःला सावरत, एकमेकांना धीर देत ते त्या परिस्थितीवर मात करत होते आणि पुढे जात होते. या प्रवासाचा आजचा त्यांचा 8वा दिवस. संकटांचा सामना करून करून आता त्यांची भीतीही थोडी कमी झाली होती. पण अन्नाचा आणि पाण्याचा साठा आता संपत आला होता. पण आता प्रवास सुद्धा अर्ध्याहून जास्त संपला होता. मासे पकडून ते खाऊन ते दिवस ढकलत होते. या प्रवासात ते तिघेही खूप थकले होते आणि त्यातल्या त्यात मालतीला तर जास्तच थकवा आला होता. पण आता आपण लवकरच घरी पोहोचू असा दादा तिला धीर द्यायचा. त्या धीराने तिचा थकवा निघून जायचा. तसेच रात्र झाल्यावर ती किशनच्या मांडीवर झोपायची. तो सुद्धा तिला प्रेमाने थोपटायचा. त्यामुळे ती इतकी निश्चिंत होऊन गाढ झोपायची की तिला दुसऱ्या दिवशी सकाळीच जाग यायची. 8वा दिवस सुद्धा निर्विघ्नपणे पार पडला. थोडा वारा मंदावल्यामुळे त्यांनी वल्ली जोराने मारायला सुरुवात केली. वल्लीच्या प्रत्येक फटक्यासरशी आपला देश अजूनच जवळ येत चालला आहे या जाणीवेने त्या तिघांनाही छान उत्साहित वाटत होते. त्यांना कराव्या लागणाऱ्या कष्टाचे त्यांना काहीच वाटत नव्हते. किशन नावाड्याचे त्याला येणारे गाणे गात होता. दादा त्याला साथ देत होता. ते गाणे ऐकत ऐकत आणि त्या तारवाच्या झुलत्या पलंगावर किशनच्या कुशीत शिरून मालती केव्हा झोपून गेली ते तिचे तिला सुद्धा कळले नाही. आता मध्यरात्र झाली होती. वारा पुन्हा अनुकूल त्याच दिशेने चांगला सुटला होता. त्यामुळे वल्लवने थोडे मंदावले होते. इतक्यात तारवापासून थोड्याशा अंतरावर सळसळसळ असा मोठा आवाज होऊन एक उंचच उंच असा पाण्याचा भला मोठा खांब वर उफाळून आला. समुद्रात प्रवासाचा अनुभव असलेल्या दादाने नीट निरखून पाहिल्यावर त्याच्या लगेच लक्षात आले की हा एक माशातल्या एका भयंकर जातीतला मासा आहे. दादाने लगेच त्या माशाला मारण्यासाठी त्याची बंदूक काढली. पण इतक्यात पाण्याचा एक मोठा खळखळाट होऊन तो मासा पाण्यात बुडी मारून नाहीसा झाला. जीवावरचे संकट टळले म्हणून डोलकाठी आणि किशनचा जीव भांड्यात पडला. त्या भयंकर मास्यामुळे तशाच माशांच्या गोष्टी निघाल्या. डोलकाठी समुद्रातून सतत प्रवास करणाऱ्यांकडून ऐकलेल्या गोष्टी किशनला सांगू लागला. मोठमोठ्या जहाजांना आपल्या वीज असलेल्या प्रचंड शेपटीच्या फटकाऱ्याने उलत पालत करणाऱ्या भयंकर माशांची महासागरातून कधी कधी गाठ पडते आणि लहान वारावाहू तारवांचा तर कित्येक मासे आडवळणातून पिच्छाच पुरवतात आणि यात कित्येक माणूस खाऊ जातीही असतात. हे ऐकून किशनच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्याने घाबरून विचारले, नरभक्षक खरेच की काय? पण किशनच्या ह्या प्रश्नाचे उत्तर डोलकाठीला द्यावे लागलेच नाही. कारण किशन तो प्रश्न विचारतोय न विचारतोय इतक्यात त्या तारवाच्या एका बाजूला जोरात फटका बसून वाटी पालती व्हावी तसे ते तारू समुद्रात पालते होऊन पडले. एक प्रचंड लाट उठली. एक भयंकर मासा त्या तारवाभोवती फिरू लागला. मगाशी पाण्यात बुडी मारून नाहीशा झालेल्या माशानेच त्या तारवावर हल्ला करून ते पालते पाडले होते आणि त्या तारवातून कोणी माणूस बाहेर फेकला गेला आहे का ते बघण्यासाठी तो मासा आणि त्याचा जोडीदार त्या तारव्याच्या भोवती घिरट्या घालत होते. तारू उलथून त्या झटक्याने किशन दूर फेकला गेला तसे त्या भयंकर माशाने त्याच्यावर लगेच झडप घातली आणि त्याला समुद्रात ओढून नेले. दुसरीकडे डोलकाठीने त्याच्यावर उलटलेल्या तारवातून बाहेर पडण्याची धडपड केली. पण त्याची ती धडपड शेवटची ठरली. नाकातोंडावर जोर जोरात येणाऱ्या लाटांमुळे त्याचा जीव गुदमरून गेला आणि डोलकाठी बोलता बोलता बुडाला. आणि मालती तर तिला ती बुडाली हे सुद्धा कळलेच नाही. ती गाढ झोपेत असताना तिला त्या झुलत्या तारवावर सुंदर स्वप्न पडत होते की ती तिच्या लहानपणीच्या झोपाळ्यावर बसली आहे. तिची आई तिच्यासाठी प्रेमाने ओव्या म्हणत आहे. झोपाळा उंच उंच जाऊन एकदम खाली सरकताना
तिला खूप छान वाटत आहे. त्या गोड स्वप्नात ती त्या तारवात जशी झोपली होती, अगदी तशीच ती ते तारू पालते होताच समुद्राच्या लाटेवर झोपवली गेली. जाग अशी तिला पुन्हा कधी आलीच नाही. त्या गोड स्वप्नात का होईना, ती तिच्या पुरती का होईना, पण सुखरूपपणे घरी जाऊन ती तिच्या आईला भेटलीच. मित्रमैत्रिणींनो, इथेच ही गोष्ट संपते. नमस्कार मंडळी, माझे नाव अश्विनी दिघे. आज आपण जी गोष्ट ऐकली ती स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळे पाणी या पुस्तकातली आहे. अंदमानच्या बंदीगृहातल्या अत्यंत कष्टकारक, तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन, काळ्या पाण्यावर सश्रम कारावासाची भयानक शिक्षा भोगणाऱ्या बंदिवानांना कसे जगावे लागते हे दाखवण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेली काळे पाणी ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.